आता ह्याच्यामध्ये बघा, कर्जत जामखेडमध्ये मी आमदार आहे. मी आमदार कोणाच्या विरोधात झालो? लोकांच्या कृपेने तर राम शिंदे सरांच्या विरोधात झालो. पवारांच्या विरोधात लढतात म्हणून राम शिंदे सरांना आमदारकी मिळाली मागच्या दरवाजातून. त्यांना सभापती पद मिळालं की रोहित पवारला मतदारसंघामध्ये अडकून ठेवलं पाहिजे, बाहेर तो गेला नाही पाहिजे. आता सभापती पद मिळाल्यानंतर त्यांनी अख्ख्या देशामध्ये सरकारी विमान घेऊन प्रवास केला, हेलिकॉप्टरचा उपयोग केला. अरे पण कर्जत जामखेडसाठी काय करणार हे तुम्ही त्या ठिकाणी सांगा. तिथं तुम्ही पदाचं काय लोणचं घालता का? आता कुठेतरी माझ्यावर टीका करतात की रोहित पवारला आता माझी आठवण झाली. अरे बाबा, तुझी आठवण म्हणजे तुझ्याकडे पद आहे म्हणून तुमची आठवण त्या ठिकाणी झाली असेल तर एवढीच हिंमत आणि ताकद असेल तर 18 तारखेपर्यंत कुकडीचं पाणी तुम्ही सोडून दाखवा. आहे का हिंमत? आणि द्या 35 दिवसाचं तुम्ही आवर्तन. काहीच करू शकत नाही. एसीत बसून कडक कपडे घालून मात्र त्या ठिकाणी टीका करतात. जसं कर्जत जामखेडमध्ये एक पद आहे तसंच बारामतीमध्ये सुद्धा पद आहे उपमुख्यमंत्री पदाचं. कदाचित पार्टीमध्ये चालणाऱ्या गोष्टी आणि बऱ्याच काही इतर अडचणी असल्यामुळे या विषयाकडे त्यांचं लक्ष दिलं गेलं नसेल. आणि पूर्वी जी पद्धत होती, एकदा निर्णय घेतला आता अधिकारी हे ऐकायचे. आता त्याच्यामध्ये काही प्रमाणात बदल झालाय. अधिकाऱ्यांना दुसरेच कुणीतरी काही गोष्टी सांगतात असं कुठेतरी जाणवायला लागले. दुसरे नेते कोण जे या पुरंदरमध्ये बारामती मतदारसंघामध्ये हे हस्तक्षेप करतायत हे कुठेतरी आता आपल्याला बघावं लागेल.